बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं शिंदण गावामध्ये सारनाथ नगर या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। या निमित्तानं मी आमच्या सर्व सहकार्यांचं आणि उपसरपंचांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आपण पाहतोय की अतिशय चांगलं अशा पद्धतीचा हा सेल्फी पॉइंट हा या ठिकाणी बनवलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य हे समाजापुढे नेण्याचं काम हे सातत्यानं या ठिकाणी आपण सारी मंडळी करत असतो। पण अशा पद्धतीच्या कामाच्या माध्यमातून त्यांचा विचार हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नरेश आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मिळून केला आहे। मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। गावचे सरपंच असतील किंवा आमचे सगळे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून त्यांना त्यांच्या या प्रयत्नामध्ये साथ दिलेली आहे। मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। बाबासाहेबांचा विचार हा आपणा सर्वांना आजही प्रेरक वाटतो। गौतम बुद्धांचा हा घालून दिलेला त्यांनी मार्ग हा सर्वांच्यासाठी जीवनामध्ये आदर्शाकडे चालणार आहे आणि त्यामुळे तो आम्ही स्वीकारला पाहिजे। अशा शुभेच्छा मी या निमित्तानं दिल्या आहेत। बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करतो। 134वी जयंती त्यांची साजरी केली, आज संयुक्त जयंती महोत्सव साजरा करतोय। अशा वेळेला बाबासाहेबांच्या सारखं आयुष्यामध्ये कष्ट करणं, बाबासाहेबांच्या सारखं समाजासाठी झटणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी अभ्यासाच्या आधारे स्वतःची प्रतिभा सिद्ध केली। तर आपण जास्तीत जास्त शिकून आपल्या आईवडिलांचं, पिढ्यांचं नाव मोठं केलं पाहिजे। याच्यासाठी तरुण पिढीला, बालपिढीला शिक्षणावरती शिक्षणाचं महत्त्व जाणून त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, असं आवाहन मी या निमित्तानं केलंय। या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा।